मित्रहो, या स्पर्धेमध्ये महिला गटामध्ये एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता आणि त्यातून उपांत्य फेरीमध्ये म्हणजेच सेमीफायनलमध्ये 4 संघ दाखल झालेले आहेत। त्यापैकी पहिली ही सेमीफायनल विशाल स्पोर्ट्स क्लब कुर्ला विरुद्ध महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब बांद्रे या 2 संघांमध्ये या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे। सामना सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे, कृपया या ठिकाणी लक्ष द्यायचे आहे। दोन्ही संघांचे खेळाडू कृपया 2 मिनिटं सर चालू करण्यापूर्वी 2च मिनिटं। दोनों संघांनी इकडे लक्ष द्या कृपया। भाई और बहनों, कल की सुबह राष्ट्र के लिए एक विशेष दिन से होने वाली है। कल 26 जनवरी यानी गणतंत्र दिवस 1950 में भारत में संविधान लागू हुआ था। इस दिवस को गणतंत्र दिवस के तौर पर पूरे राष्ट्र में मनाया जाता है। इस वर्ष भारतीय प्रजासत्ताक को 76 वर्ष पूरे हो जा रहे हैं। इस अवसर पर राष्ट्र के प्रति समर्पित भाव से काम करने वाले हर एक भारतवासियों को वीर परशुराम कबड्डी संघ प्रजासत्ताक दिन की ढेर सारी शुभकामनाएं देता है। एकदा जोरदार सर्वांनी आवाज द्यायचा आहे, भारत माता की वंदे। धन्यवाद। सामन्याला सुरुवात करायची आहे। मित्रहो, क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। प्रो कबड्डी मधील एक युवा कबड्डीपटू आमचे मित्र, त्याचप्रमाणे यू मुंबा तसेच बंगाल वॉरियर्स या दोन्ही संघामधून धडाकेबाज कामगिरी केलेले मुंबई शहर मधील एक उत्कृष्ट कबड्डीपटू प्रणयजी राणे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद प्रणय। विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचे।
या ठिकाणी खेळत असलेल्या दोन्हीही संघांना विशेष सूचना. एका चढाईमध्ये 4 गुण मिळवणाऱ्या चढाईपटू करता आपल्या वीर परशुराम कबड्डी संघाचे शुभचिंतक सन्माननीय श्री अशोकजी बोराडे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खेळाडूंनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. त्या कोपऱ्यातल्या लाईटच्या पोल जवळ जे उभे आहेत, आपणास विनंती आहे थोडंसं लांब उभं राहा त्या ठिकाणाहून. काल त्या ठिकाणी करंट लागत होता. त्या लहान मुलाला देखील तिथून बाजूला करा प्लीज. सहा जणांमधली कवर, बोनस रेषा ऑन. चढाई करता आली आहे जर्सी क्रमांक 8 महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबची अत्यंत अनुभवी अशी चढाईपटू आणि गुण मिळवला. तिसरी चढाई डुओरडायची स्थिती. 6 जणींमध्ये कवर. चढाई करता आली आहे जर्सी क्रमांक 8. रनिंग हँड टचचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी चैन राईट कॉर्नर द्वारा. तितकाच चांगला सपोर्ट हाताखालून. चार जणींमधली कवर. 2-2च्या 2 साखळ्या. चढाई करता जर्सी क्रमांक 3. यानंतरच्या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्याकरता हा पहिला पुकार आरंभ स्पोर्ट्स क्लब मालाड विरुद्ध महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब घाटकोपर. दोन्ही संघांना विनंती आहे आपण खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागायचे. पुन्हा एकदा गुण मिळवला. उत्कृष्ट असा हँड टच. तिघी जणींमधली कवर. सुपर टॅकल ऑन. चढाई करता गेली आहे जर्सी क्रमांक 3. उत्कृष्ट असा हँड टच. एका गुणाची कमाई महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब. तिसरी चढाई डुओरडायची स्थिती. चढाई करता जर्सी क्रमांक 6. धावती बोनस म्हणजेच रनिंग बोनसचा प्रयत्न. बोनस मिळवला परंतु बॅकशूट केल्यामुळे स्वतःला देखील आउट व्हावं लागलं. 1+2 3 पॉइंट्स
महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. अंतिम फेरीमध्ये जाण्याकरता दोन्हीही संघ अत्यंत उत्सुक. कव्हर टाकण्याचा प्रयत्न, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने स्वतःची सुटका केली. आरामात गाठली मध्यरेषा. 1 गुण विशाल स्पोर्ट्स क्लब. गडबड गोंधळ आणि 1 गुणाची कमाई विशाल स्पोर्ट्स क्लब. पुन्हा एकदा चढाई करतात जर्सी क्रमांक 8. स्पर्धेत आतापर्यंत महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी करता धारधार चढाया करणारे खेळाडू. उत्कृष्ट असा बोनस गुण महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीचा संघ आणि गुण मिळवला. सुंदर असा हँड टच, बरोबर टिपलं राईट टर्नला. तिसरी चढाई, आतमध्ये हात मारण्याचा प्रयत्न, सुंदर अँकल होल्ड, समोरूनही तितकाच चांगला सपोर्ट. 1 गुणाची कमाई महात्मा गांधी.
सदस्य माजी पंच प्रमुख व राष्ट्रीय पंच सन्माननीय श्री सचिनजी नागती सर। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता अखंड हिंदुस्थानच्या माता मासाहेब जिजाऊ मासाहेब की। धन्यवाद। यानंतर मी विनंती करतो नागती सर यांना की आपल्या हस्ते सामंत सरांच्या हस्ते परशुराम महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार घातला जाईल। परशुराम महाराज की। यानंतर लगेचच मी विनंती करतो अजितजी शिंदे आदेशजी सावंत आपल्या उपस्थितीमध्ये आजच्या आपल्या कार्यक्रमाला भेट दिलेले आपले लाडके मित्र प्रो कबड्डी स्टार 4 वर्ष यू मुंबा त्याचप्रमाणे सध्या बंगाल वॉरियर्स या संघातून खेळ करत असलेले मुंबई शहरचे एक उत्कृष्ट कबड्डीपटू सन्माननीय श्री प्रणयजी राणे आपणास विनंती आहे कृपया आपण क्रीडांगणामध्ये यायचंय। पुकारतो ना। दोन्ही संघांना नम्र विनंती आहे कृपया लाईनअप करून घ्यायचंय। हॅलो, मी विभागीय जनतेच्या माहितीसाठी नुकत्याच पार पडलेल्या शिवछत्रपती चषक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुंबई शहर संघाने अजिंक्यपद पटकावलं। त्या संघातील आघाडीचा चढाईपटू प्रो कबड्डी स्टार तसेच महाराष्ट्रामध्ये जे आघाडीचे चढाईपटू आहेत त्यांच्यामध्ये ज्यांची गणना होते असे सध्या सर्वांचे लाडके खेळाडू आहेत, ते आवडते खेळाडू आहेत। प्रणय राणे आपण या स्पर्धेला आलात, वीर परशुराम कबड्डी संघातर्फे आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन। तसेच आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी वीर परशुराम व भटवाडीच्या तमाम जनतेकडनं खूप खूप शुभेच्छा। मी मंडळाचे वैभव शिंदे यांना विनंती करेन आपण त्यांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। मित्र हो, या ठिकाणी सन्मान होतोय सर्वोत्कृष्ट कबड्डीपटूचा। प्रो कबड्डी मध्ये निवड झालेला मराठी चेहरा, गेली 5 वर्ष मराठी कबड्डी रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत असलेला युवा कबड्डीपटू, मुंबई शहरातील एक सर्वोत्कृष्ट चढाईपटू, वीर परशुराम कबड्डी संघाचा मित्र प्रणय राणे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद प्रणय। आणि सामना अधिकाऱ्यांना विनंती सामन्यास सुरुवात करायची आहे। यानंतर होणाऱ्या सामन्याकरता दुसरा पुकार आरंभ स्पोर्ट्स क्लब मालाड विरुद्ध महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब घाटकोपर
दोन्ही संघांना विनंती आहे खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयारीला लागायचं आहे. बैठी मारण्याचा प्रयत्न आणि चांगली अशी बैठी, एका गुणाची कमाई महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. चढाई करता जर्सी क्रमांक 8, उत्कृष्ट अशी गिरकी, एका गुणाची कमाई विशाल स्पोर्ट्स क्लब. चांगला असा हँड टच, पुन्हा एकदा एका गुणाची कमाई महात्मा गांधी. पुन्हा एकदा रनिंग हँड टच, अत्यंत मजबूत असा महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीचा हा संघ. शाबाश, किती गुण. उत्कृष्ट अशी 3 गुणांची कामगिरी विशाल स्पोर्ट्स क्लब कुर्ला या संघाकडून. पुन्हा एकदा चढाई करता जर्सी क्रमांक 8, अत्यंत अनुभवी अशी खेळाडू. आजच्या आपल्या कबड्डी स्पर्धेला मंडळाचे सदस्य खेळाडू
किशोर गवळी आणि अमोल गायकर दोघांनी उपस्थिती लावली. वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. आणि चूक, एका गुणाची कमाई विशाल स्पोर्ट्स क्लब. सामना संपण्याकरता शेवटची 5 मिनिटे. विशाल स्पोर्ट्स क्लब कुर्ला 12 गुण विरुद्ध महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी 29 गुण. चांगली अशी कव्हर विशाल स्पोर्ट्स क्लब द्वारा. चढाई करता गेली जर्सी क्रमांक 8. सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी विशाल स्पोर्ट्स क्लबचा संघ काटेकी टक्कर देणार. स्वतःचा बचाव केला आणि एका गुणाची कमाई विशाल स्पोर्ट्स क्लब. बोनसचा प्रयत्न. यानंतरच्या सामन्याकरता तिसरा व अंतिम पुकार. आरंभ स्पोर्ट्स क्लब मालाड विरुद्ध महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब घाटकोपर. दोन्ही संघांनी खेळण्याच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय व त्वरित आपले खेळाडू घेऊन क्रीडा नगरीमध्ये दाखल व्हायचंय. आणि यावेळी सुपर टॅकल. या ठिकाणी आपल्या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे ते आमचे लाडके मित्र आसल्फा बॉक्स क्रिकेट टीमचे कुल कप्तान भटवाडीचे सुपुत्र सन्माननीय श्री सचिनजी राणे साहेबांनी. आपलं वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत.
उत्कृष्ट अशी बैठी आणि सामना समाप्त। या ठिकाणी या सामन्यामध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब हा संघ विजयी झाला। विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन। महिला गटातील हा प्रथम संघ आहे जो अंतिम फेरीमध्ये येऊन पोहोचलाय। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही संघांकरता। अत्यंत अनुभवी व शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित असलेल्या खेळाडूंचा संघ महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लब स्पोर्ट्स अकॅडमी या संघाला कडवट अशी झुंज दिली। विशाल स्पोर्ट्स क्लब या नवख्या संघानं आपणास कबड्डीतील पुढील प्रवासाकरता वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा।